चला चला क्वार्टर फायनलचा सामना पुन्हा एकदा रंगणार आहे तो दोन संघ म्हणजेच गोपी 11 ठाणे विरुद्ध ताई पॅकर्स पुणे. पुणे विरुद्ध ठाणे असा सामना रंगणार आहे. ताई पॅकर्स सामना नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी म्हणजे अर्थातच आपल्याला पुन्हा एकदा बबलू पाटील यांचं फलंदाजी पाहायला भेटेल. पंच मी तुम्हाला विनंती करतो पंचांच्या भूमिकेमध्ये आता दोन पंच जे आहेत ते सुनील सर आणि मेराज सर दोघांना विनंती करतो की स्पीडअप करा कारण की ह्यानंतर आपल्याला एक सेमीफायनलचा सामना पाहायला भेटेल तर त्यासाठी वेळेचं देखील पाबंद असणं गरजेचं आहे. तर विनंती करतो की लवकर लवकर ही मॅच चालू करा. गोपी 11 ठाणे संघ क्षेत्ररक्षणासाठी सज्ज व्हा. मी विनंती करतो गोपी 11 ठाणे. ऑल मॉन्स्टर्स भांडू प्रेझेंट्स भाऊ चषक ऑर्गनायझर्ड बाय इझ्रार खान. खरोखरच त्यांच्या सल्लागार जे काही त्यांनी सहकार्य केलं ते त्याच्यामध्ये सहकारी जे होते ते सर्व सपोर्ट बाय सपोर्ट सिस्टम म्हणून ओळखले जातात. ते अब्दुल रहमान सर, अक्रम चौधरी सर, शरीफ चौधरी सर आणि त्याचबरोबर तन्वीर भाई, नजरुन भाई, अकबर भाई, आरिफ भाई, दिनेश भाई, आशिष भाई, अदनान सय्यदजी, त्याचबरोबर मुर्तजा खान, अब्दुल भाई आणि मिसबा सर यांचं मनपूर्वक आभार कारण की यांच्या सहयोगाने सर्वांच्या सहयोगाने आपण आज भाऊ चषक 2026 हा रंगीत सामना पाहतोय आणि याचा आनंद घेतोय. तर आता आपण ऑलमोस्ट शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचलेलो आहे. यानंतर होणार फक्त एकच सामना. मी ताई पॅकर्स संघाचे कर्णधार यांना विनंती करतो की आपल्या फलंदाजीची जोडी ग्राउंडचा ताबा घेण्यासाठी पाठवा. त्याचबरोबर गोपी 11 ठाणे संघ यांच्या कर्णधाराला देखील मी विनंती करतो की त्यांनी क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण की बॅट्समन तिकडे रेडी आहेत तुमच्या क्षेत्ररक्षण लावण्याचीच वाट पाहतायत. मी आणि दोन्ही पंचांना देखील विनंती करतो की त्यांनी स्पीडअप करा. थोडा वेळेचा पाबंद आहे कारण की आता काही क्षणात काळोख येईल तर काळोखामध्ये आपल्याला दोन्ही संघाला जे सेमीफायनलला दोन संघ असतील ज्याप्रमाणे पहिला संघ तर घोषित झाला आहे कनक 18 भांडूप संघ. आता ह्या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो थेट कनक 18 संघाशी लढत त्यांची होणार आणि त्यांचा जो जिंकेल तो फायनलमध्ये प्रवेश करणार. तो फायनल सामना उद्या असणार. लास्ट आहे नाही टोटल दोनच आता ही धरून दोन ही पकडून दोन ही क्वार्टर आहे. सेमीला एक गेली ना पहिला आपण त्यांच्यावर ही खेळणार जो जिंकेल तो टोटल दोन चार चला पंच स्पीडअप करा प्लीज. मी विनंती करतो सुनील राठोड सर जेथे कुठे असेल त्यांनी स्पीडअप करा. तुम्ही कान मंत्र घेऊ नका. बबलू पाटील सरांकडून विनंती करतो आमच्या विरुद्ध तुमचा सामना आहे नंतर. स्ट्राईकवर मारा करणार ते बबलू पाटील सर आणि नॉन स्ट्राईकला ते सन्नी सर. ओके तर गोलंदाजीसाठी काहीतरी चेंजेस थोडं झालेलं आहे. जिथं कुठं आदित्य यांनी तिसरीवर काहीतरी हाताळली होती मात्र आता प्रथम गोलंदाजीसाठी स्वतः आलेले आहेत. कुठेतरी अनुभव झोकताना आपल्याला दिसतील. मॅन फ्रॉम द मीरा रोड अँड मॅन फ्रॉम द पुणे असा सामना रंगणार आहे. बबलू पाटील सर विरुद्ध प्रतीक सर आदित्य सर सॉरी. आज शनिवार
आणि उद्या रविवार, उद्या असणारे ओपन सामने. आज 40+ पहिला चेंडू. ओहो, बॉल जातोय तिकडं, कोण तिकडं, बॉल जातो सीमा रेषा पर षटकार. लॉंगेस्ट सिक्स ऑफ द डे म्हणून ओळखला जाणारा हा फटकार. थोड्या क्षणी आपल्याला बबली पाटील सर बोलले की मी फक्त बॅट फिरवतो, ते बॅट ना ते मॅजिक बॅट फिरवतात, लक्षात ठेवा मित्रांनो. पुन्हा एकदा प्रयत्न होता, मात्र पुन्हा कमबॅक चांगला केला तो आदित्य यांनी. चार्जिंग लागून आपली कॉल लावलेली आहे, माझी कॉल लावलेली आहे. होय, व्हाईट वाली. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मध्ये यशस्वी अपील फेटाळली पंचांनी. सुनील राठोड म्हणून पंच म्हणून कामगिरी ते हाताळत आहेत तिकडं. चांगला कमबॅक केला. पहिला चेंडू येथे एक जोरदार प्रहार झाला होता, मात्र 2 चेंडू चांगला कमबॅक केला ते आदित्य यांनी. मॅन फ्रॉम द मीरा रोड, बबलू पाटील वर्सेस आदित्य. बॉल मारला लेगच्या दिशेने, बॉल सरळ जाऊन थेट सीमा रेषेवर धडकला आणि या चेंडूवर भेटले अवघे 6 धावा. या 6 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ते 12 या धावांवरती. कुठेतरी नजाकत, कुठेतरी आपला एक्सपिरियन्स होताना दिसत आहेत बबलू पाटील सर. ओहो, पुन्हा एकदा चांगला कमबॅक. मात्र काय होतं, धावचित होते की काय तिकडं सँडी कोण काहीतरी चूक झाली, कदाचित आऊट झाले असते, मात्र काहीतरी चूक झाली आणि त्याची आता काय भोग भोगावं लागतील येणाऱ्या चेंडू मध्ये आपल्याला कळणारच आहे. आयुष्यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, घोडा काय एकदा शर्यतीत धावला तो कधी लग्नामध्ये वरातीत नाचायला जात नाही. लक्षात ठेवा, आपल्याला शर्यतीमध्ये धावाला उतरावाच लागेल, योग्य तो निर्णय घ्यावाच लागेल. ते आता आदित्य आणि बबलू पाटील दर्शवत आहेत. एज इज द जस्ट नंबर. ओ डायरेक्ट बॉल, बाहुबली सिक्सर किंग म्हणून काय ओळखलं जातं या खेळाडूला, बबलू पाटील नाव त्यांचं. आणि या षटकाराने या 6 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली ती 18 या धावांवरती. भेटली. मात्र आता प्रत्यक्ष ती मॅच तर आपण टीव्हीवरती पाहिली होती चेन्नई सिंगम मध्ये, पण आता प्रत्यक्ष पाहतो रबर बॉल नेमके खेळतायत आणि एवढे लांबच्या लांब षटकार मारतायत. खरोखरच मन प्रसन्न झालं त्यांची बॅटिंग बघून. मात्र आता गोलंदाजी हातासाठी येतात ते गोलंदाज नाव प्लीज. मोहनराव सर, मोहनराव सर आणि स्ट्राईकवर आहेत ते सनी. एक शॉर्ट रनअपने ओव्हर टाकतात. मागच्या मॅच मध्ये शेवटच्या ओव्हरला आलेले, मात्र आताच्या मॅचला सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी आलेत. कार्पेट शॉट, 1 धावा घेत आहेत, 1 धावा काढण्यासाठी यशस्वी. बॉल चौकारच्या दिशेने, मात्र तिकडे चांगले क्षेत्ररक्षण आणि 1 धावावर समाधान मानावं लागलं ते सन्नी यांना. आता मोहनराव वर्सेस बबलू पाटील, म्हणजेच एक्सपिरियन्स वर्सेस एक्सपिरियन्स. आता या एक्सपिरियन्स मध्ये कोण इम्प्रेस करेल आपल्याला या येणाऱ्या 5 चेंडू मध्ये कळेल. एका ठिकाणी एक सिक्सर किंग म्हणून ओळखलं जात होतं, एका ठिकाणी आपला ठाण्याचे वंडर बॉय म्हणून ओळखले जातात मोहनराव. डायरेक्ट बॉल होता, मात्र शॉट हुकलाय, पण तिकडे नो मॅच लाईन मध्ये बॉल. 1 धावा काढण्यासाठी यशस्वीरित्या. दुसरं देखील एक सरपंच 2 मध्ये, पण बॉल कुठे चाललाय, तर 2 धावावर समाधान मानले तर आहे सध्या तरी. 2 सरपंच 3 मध्ये होते की काय.
कदाचित दोघांचं लक्ष नव्हतं, नाही तर 2च्या रूपाने 3 मध्ये का 4 मध्ये देखील झालं असतं. देखो 2 रन ना. 21 धावा झालेत. बबलू पाटील वर्सेस मोहन राव यांचा सामना आता पाहायला भेटेल आपल्याला. बबलू पाटील, ओहो, एक चांगला खोलवर टप्पा चेंडू, मात्र चेंडूने उसाळी घेतली आणि 1 बाउन्स बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार. याच सावकारांनी संघाची धावसंख्या पोहोचली 25 या धावांवरती. कुठेतरी आपलं लक्षाचं एक टार्गेट ठेवलंय आणि बबलू पाटील सर त्याला फॉलो करताना दिसत आहे. त्याचप्रमाणे मोहनराव सर देखील काहीतरी नियोजन करून आपली ओव्हर पूर्ण हाताळत आहेत. चला मॅच कडे वळूया पुन्हा एकदा. बॉल जातो कुठं, BABLU बबलू पाटील यांनी मारलेला लांबचा लांब पुन्हा एकदा षटकार. कमिटीला कुठेतरी चिंतेत पडले, कारण की बॉल एवढे लांबच्या लांब मारतायत, तिकडे बॉल पण जात आहे, तिकडे नवीन बॉलचे पॅकेट फुटतायत. बबलू पाटील, चांगला चेंडू बघा, रनिंग बिटवीन द विकेट, काय हलक्यात आणि खेळला 1-2 मध्ये यशस्वी होतं की काय, आणि तिकडं यशस्वी. खरंच फिटनेस मानली पाहिजे. एज इज द जस्ट नंबर. हे दाखवतात आपल्याला सर्व खेळाडू. हे 40+ सामना खेळतात सर्व खेळाडू. वय फक्त हे नंबर आहे, मात्र चपोळी, चालाकी आणि बुद्धिमत्ता किती महत्वाची असते हे आपल्याला दिसतच आहे. फुल टॉस आणि त्याचा रूपांतर केला आहे तो सिक्सर किंगनी मारलाय 6. ओव्हरच्या समाप्तीनंतर 30. हाताळली होती, मात्र आता सन्नी विरुद्ध जंबो असा सामना रंगणार आहे. पाहू काय होतं येणारे असा चेंडू मध्ये. 39 धावा झाल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 4 षटकाचा हा सामना आहे. 4 षटकामध्ये कितपत बाजी मारते ती ताई पॅकर्स पालघर संघ. फुल टॉस चेंडू, मात्र बॉल जातोय. पंचांची वाट बघा निर्णयाची. 4. बॅटची कडा घेऊन बॉल जातोय डायरेक्ट सावकाराच्या दिशेने आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या जण पोहोचली ती 43 या धावांवरती. 11 चेंडूचा खेळ अजून बाकी. या 11 चेंडू मध्ये किती धावा कुठता येईल ताई पॅकेज संघाला आणि किती धावा रोखता येईल गोपी 11 संघाला. जंबो वर्सेस सनी. ओहो, नाईस टर्न बाय जंबो. खरोखर एकदम ड्रीम बॉल बोलला जातो ना तसा बॉल होता, कारण की बॉल पडताच लगेच लेग कट झाला आणि बॅट्समनला दिशाभूल करायला मजबूर केलं त्यांनी. पाहू आता काय होतं. 10 चेंडूचा खेळ बाकी. या 10 चेंडू मध्ये काय होते की ताई पॅकेज संघ कितपत बाजी मारते, कारण की आपण पाहिलात की ह्या आधी झालेली मॅच गोपी 11 वर्सेस जागृती स्पोर्ट्स डोंबिवली, त्यामध्ये पंकज सारखे घातक बॅट्समन होते, त्याचबरोबर चांगले षटकार लांब लांब मारणारे फलंदाज देखील होते. आदित्य सारखा खतरनाक फलंदाज आहे. पुन्हा एकदा सेम आणि काय होते तिकडं
पंचांचा निर्णय काय येईल ते बघा. रिव्ह्यू ओके. कमिटी प्लीज. थर्ड अंपर म्हणून आपल्याकडे माधव ठाकरे सर आहेत तिकडं, ते निर्णय सांगतील. तर फलंदाजाने ग्राउंडमध्येच थांबा. कुठला फलंदाज आउट होईल आपल्याला माधव सर आपल्याला कळवतील, दर्शवतील. कोण आउट हे का माहित नाही, कारण की कसं नाही, इच्छा कधीच पूर्ण होत नाही. आधी सीतेला सोन्याचं हरिण हवं होतं, जेव्हा त्याला सोन्याची लंका भेटली तेव्हा त्याला राम हवा होता. त्यामुळे आता कोण आउट आहे कोण आउट नाही हे आपल्याला कळणं काही क्षणामध्येच. आता फिल्डिंग वाले टीमला वाटतं की बबलू पाटील सर आउट होईल आणि ह्यांना वाटतं की सन्नी आउट होईल. सन्नी आउट आहे. धन्यवाद सन्नी. रनआउटच्या स्वरूपात गडी बाद झाला सन्नी म्हणून. आता सन्नीची जागा घेण्यासाठी येत आहे तो फलंदाज खुद्द डॉन. चांगली गोलंदाजी हाताळतोय तो जम्बो. आता बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना चालू आहे. कुठेतरी संघाची धावसंख्या 43 वर थांबलेली आहे. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजूनही अद्याप 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 9 चेंडूमध्ये किती धावा कुठता येईल ताई पॅकर्स संघाला. जम्बो विरुद्ध डॉन असा सामना. पाहू काय होतंय. पंच म्हणून भूमिकामध्ये आहे सुनील राठोड आणि मेराज शेख खान. सॉरी खान आहे ना. ओहो चांगला बघूनच मारलेला चौकार. बॉल उसाळी घेऊन फिल्डाच्या डोक्यावरनं वन बाउन्स चौकार. डीजे ह्या चौकीच्या दिशेने पुन्हा एकदा डॉन. काय झालं. बॉलची दिशाभूल केली. पंचाने दर्शवलं वाईड. वाईड प्लस 1. आता स्ट्राईक वर आहे तर बबलू पाटील सर थेट पुण्यावर इथं आलेत. दोन चेंडू अजून बाकी आहे या षटकातला. आता पाहू काय होते. कितपत मजल मारता येईल ताई पॅकर्स संघाला आणि कितपत रोखता येईल ते गोपी 11 ठाणे संघाला. पाहू जम्बो. ओहो लेग कटचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा तिकडे गच्चा अशी एसटी रक्षक तिकडं सँडी यांस कडून बाईच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव. शेवटचा चेंडू सेकंड लास्ट ओव्हर. ह्यांचं शेवटचं षटक असेल नाही. काय होते पाहूया शेवटच्या चेंडूवरती. जम्बो पुढे टाकला बॉल आणि पुढेच फिरवला आणि निर्धाव चेंडू. स्ट्राईक वर आता येणार ते बबलू पाटील सर. पाहू काय करतात. शेवटच्या षटकामध्ये संघाची धावसंख्या झाली ती 50 धावा झाल्या आहेत. या एका ओव्हर मध्ये किती धावा कुठता येईल आणि कितीचा लक्ष देता येईल. डीजे
आदित्य साहेब बॉलर नेम प्लीज. आदित्य भाऊ. महेश. ओके महेश 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 विरुद्ध बबलू पाटील सर. पाहू काय होतं या सामन्यामध्ये. आता 50 धावा झाल्या. शेवटचे षटक प्रगती पथावर. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. कितपत टार्गेट सेट करता येईल या 6 चेंडू मध्ये कळेल. पहिला चेंडू शेवटच्या षटकातला. पाहू काय होते. वेट अँड वॉच करून मारलेला हा फटकार. बॉल सरळ जातोय. सी मा रे शा पार षटकार. बोलतात ना बॉलर होणं एवढं सोपं नसतं मित्रांनो. कारण की तुम्ही 100 मॅचेस जास्ती चांगल्या खेळलात ना टीम चांगली प्रशंसा करणं. पण एक मॅच जर बेकार झाली तर तीच टीम आपल्याला लोक आपल्याला नावं ठेवायला पुढे पाठी बघत नाही. तर बॉलरचं आयुष्य खूप बेकार असतं मित्रांनो क्रिकेटच्या जगामध्ये. पण तरी संघ जबाबदारी त्याच बॉलरवर देतो ज्या बॉलरची क्षमता असते. जसं आता आपण पाहतायत महेश. कार्पेट शॉट. एक धावानीची फिटनेस पा. रनिंग बिटवीन द विकेट. गचा असे क्षेत्ररक्षण. 1 स्वरूपाने 2 मध्ये होतं की काय. विकेटच्या दिशेने थ्रो. मात्र 2 धावा काढण्यासाठी यशस्वी. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ते 58 या धावांवरती. मात्र आता 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडू मध्ये आनस जी जहां भी होगी आप प्लीज स्टेज पे आ जाइए. आनंद भाई आपसे निवेदन है कि आप स्टेज पे आ जाए प्लीज. 4 चेंडूचा खेळ बाकी. पाहू काय होतोय. महेश. उंचाला डोला गगनचुंबी. बॉल कुठे जातोय पाहूया. फिल्डर बॉलच्या खाली आहे. मात्र बॉलला फक्त पाहावं लागेल आणि बाहेरून आणावं लागेल. बॉल गेलाय. सी मा रे शा पार षटकार. सेंचुरी झाली आहे. 50 धावा कुठले बबलू पाटील सरांनी. 15 बॉलात 53 धावा वैयक्तिक वर खेळतात बबलू पाटील सर. हाफ सेंचुरी. मागच्या मॅच मध्ये सेंचुरी त्यांची हुकली होती हाफ. मात्र आता त्यांनी पूर्ण केली आहे आणि संघाला पोहोचले ते धावसंख्या 64. 3 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. या 3 चेंडू मध्ये काय होतं पाहूया. फुल टॉस. मात्र त्याचा समाचार घेता आला नाही. मात्र 1 रन निश्चित. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तिकडं. 1 स्वरूपाने 2 मध्ये होतं की 2 मध्ये झालंच आहे. 2 स्वरूपाने 3 मध्ये करायचा प्रयत्न नाही. कारण की स्ट्राईक स्वतः बबलू पाटील जर घेणार आहेत. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली ती 66 रन. 2 चेंडू 66. नो. ओके रिव्ह्यू कमिटी प्लीज रिव्ह्यू चेक केली. हाईट नो. रिव्ह्यू जर सक्सेसफुल झाला तर तुम्हाला रिटर्न रिव्ह्यू भेटेल. जर अनसक्सेसफुल झाला रिव्ह्यू फेल झाला तर भेटणार नाही. फेअर डिलिव्हरी सर. फेअर डिलिव्हरी. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडू मध्ये काय होईल. बबलू पाटील. ओहो चांगला उंचवलेला टोला. बॉल जातो आहे सीमा रेषा पार षटकार. या 6 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 72 या धावांवरती. बोलत ना या स्टेजवर यायला कारण की बिकॉज ऑफ बबलू पाटील सरांनी खूप मेहनत घेतली असेल. कारण की नाव उगाच नाही झालं. त्यांची मेहनत त्यांचा प्रयत्न आणि त्यांचं डेडिकेशन हेच त्यांना या स्टेजवर घेऊन आले. कारण की आयुष्य थोडं कठीण आहे पण आपणही काय कमी नाही. हे स्वतःमध्ये जिद्द असली पाहिजे. पुन्हा एकदा अचूक टप्प्याचा खोलवर चेंडू. पण मात्र शेवटचा चेंडू आणि बाद. फुलटॉस चेंडू होता पण समाचार घेता आला नाही. पण विकेट मात्र मिळवला शेवटच्या चेंडूवरती बबलू पाटील सरांचा. आणि जिंकण्यासाठी धावा आहेत त्या 73. 73 धावाचं लक्ष्य. त्याचप्रमाणे गोपी 11 ठाण्यामध्ये देखील घातक फलंदाज जसं की पंकज त्यानंतर आदित्य जम्बो असे फलंदाज आहेत ज्याकडून 73 धावा त्या पाठला करण्यासाठी मदत खूप काय होईल. पण तेवढेच घातक गोलंदाजी आपल्याला
ताई पॅकर्स मध्ये देखील आपल्याला पाहायला भेटेल खुद्द कर्णधार डॉन, त्यानंतर बबलू पाटील सर, त्यानंतर आपण पाहिलात की त्यांच्यामध्ये अजूनही गोलंदाज होते ज्यांनी चांगली गोलंदाजी हाताळली. पण आता हा बेस्ट वर्सेस बेस्ट सामना डीजे. लवकरात लवकर उतरा. कुठल्याही पेनल्टीला सामोरे जाऊ नका, मी विनंती करतो. गोपी 11 ठाणे आपल्या विरुद्ध संघाने क्षेत्ररक्षण लावून घेतलेले तुम्ही पाहू शकता. तर आपले फलंदाज 2 उपकुमचे 1 पाठवा आणि जादू दाखवा काहीतरी, कारण की मॅच अशी आहे जो संघ जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार आणि तो त्याची लढत होणार ती कनक 18 संघ भांडूप. कनक 18 संघ भांडूप मधला देखील नावाजलेला संघ आहे. त्याचबरोबर आता या सामन्यामध्ये कुठला संघ बाजी मारेल, कनक 18 संघावर त्याची लढत होईल आणि त्याच्यामध्ये जो जिंकेल तो थेट उद्या फायनल मध्ये प्रवेश करणार. इसी के साथ पहला ओवर लेके आए अपनी टीम की तरफ से डॉन और उनका सामना करेंगे. स्ट्राइक पे आ चुके हैं पंकज और नॉन स्ट्राइक पे उनका साथ देने आ चुके हैं केतन. 74 टारगेट ना, और टारगेट दिया गया सिमेंट्री क्वार्टर फाइनल का मैच भाव 2026 इसरार खान. चलिए पहली बॉल डाउन की. हो पहली बॉल
और ये डॉट बॉल। इसी के साथ डॉट बॉल। अभी भी खाता नहीं खुला है और इसके बाद का जो मैच है वो कनक 11 वर्सेस इस मैच की विनर टीम से होने वाला है। सेमीफाइनल का मैच 3 ओवर का मैच होगा। बॉल बॉल या लेग की तरफ गई है और वहां पे फील्डर मौजूद थे जिससे एक रन कंप्लीट हुआ है। स्ट्राइक केतन 40 प्लस का फॉर्मेट कल होगा ऑल इंडिया ओपन जिसमें 8 टीम और ये बहुत ही अच्छी बॉल डाउन की लेकिन विकेट कीपर से चूक होती हुई इसी के साथ एक रन हल्के हाथों से कंप्लीट किया गया है। और ये भी यॉर्कर बॉल। क्या बात है, पहला ही ओवर इतना खतरनाक डाउन का टाई पैकर। पंकज और ये बॉल उड़ी थी हवा में लेकिन वहां पे फिल्टर मौजूद। डॉन खुद ही करेक्ट किया है बॉल को जाके। उनकी फिटनेस देखिए और उनकी एज देखिए। 55 की एज हो चुकी है उनकी। ये उम्र में इतनी अच्छी फिटनेस है। पुणे से सुबह ये पैदल ही दौड़े चले पड़े थे। पंकज और इसी के साथ स्कोर जा पहुंचा। स्कोर बोर्ड पर स्कोर 4 रन। और फुल टॉस बॉल और स्वीप किया है और बॉल जा रही है बाउंड्री की तरफ लेकिन वहां पे फील्डर बॉल को कलेक्ट किया। बहुत ही अच्छा थ्रो और वहां पर बब्बू पाटिल बॉल को कलेक्ट करते हुए इसी के साथ एक रनों से 2 रन एक ओवर की समाप्ति पर 5 रन। अब अगला ओवर लेके अपनी टीम की तरफ से सुरेश विरुद्ध पंकज असा सामना आपल्याला पाहायला भेटेल. कुठेतरी 5च धावा झाल्या आहेत. कुठेतरी बॅकफुटवर आलेले दिसते. मात्र आता काहीतरी जमछूट खेळावा लागेल. पहिला चेंडू मात्र पंचाने दोन्ही हात समांतर करून दाखवलं की हा व्हाईट बॉल अतिरिक्त धावेत भर आणि या एका रनाने संघाची धावसंख्या थोडे सरवते पोचते ती 6 या धावांवरती. और अब ये रिव्यू लिया गया है वाइड का. अंपायर थर्ड अंपायर लाइन का वाइड ना चलेगा. फेयर डिलीवरी और ये वाइड बॉल.
कितना रन हुआ? ओहो पंकजने टोलालेला टोला बॉल जातोय सर सीमा रेषा पार षटकार. या 6 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली ते 12 या धावांवरती. अजूनही तुम्हाला 61 धावाचा पाठला करायचा आहे उर्वरित. कितना बॉल हुआ? टोटल इसका बॉल हुआ दो बॉल 7 है. 2 बॉल. पंच स्पीडअप करा प्लीज. ओ गोलंदाजी चांगल्या प्रकारे हाताळली होती मात्र कुठेतरी गपचत झाली ते बबलू पाटील सर यांच्याकडून बाईकच्या स्वरूपात 1 धावा आणि या एका धावाने संघ पोहोचले ते 13 या धावांवरती. त्याचबरोबर अजूनही 60 धावाचा पाठला करायचा आहे. उर्वरित 15 चेंडू 60 धावा म्हणजे कुठेतरी 15 चेंडू मध्ये कमीत कमी आपल्याला स्टँड अँड डिलिव्हरी 10 चेंडू करायचे षटकारच्या दिशेने. पण 10 षटकार मारणं तेवढं सोपं आहे का की नाही या 15 चेंडू मध्ये कळेल. चौथा चेंडू प्रगती पथावर पाहू काय होतोय. स्ट्राइक वर आला तो होता केतन. मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती केतन यांनी. आता काय करेल केतन. अचूक टप्प्याचा खोलवर चेंडू मात्र समाचार घेतला त्या चेंडूचा. बॉल जातो बिल्डिंगच्या दिशेने. बॉल गेला सीमारेषा पार आतमध्ये आउट. ऐसा लगा अंदर जाने लगा. सीमारेषे पार झालं मात्र कुठेतरी हवेने जमचं जादू दाखवले आणि बॉल आतमध्ये झेलबाद. निलेश केतनला मात्र या मॅच मध्ये काहीच फारसं काय चांगलं करता आलं नाही कारण की 2 चेंडू खेळला त्यात पण एक बाईच्या स्वरूपात आणि आता आउट. आता निलेश पाहू काय करतोय. संघाला जिंकण्यासाठी आता कुठेतरी 8 ते 9 षटकाराची गरज आहेच. निलेश शेवटचे 2 चेंडू उर्वरित या षटकातले. चांगला फटकाचा टोल आलाय कुठं जातो पाहूया. बॉल हा गेलाय नक्कीच सीमारेषा पार षटकार. डीजे घेतील. ओ चांगला चेंडू होता. वेट आणि वॉच करून मारलेला हा फटका मात्र एका धावावर समाधान मानावं लागेल निलेश यांना. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 20. अजूनही 53 धावा. 12 चेंडू 53 धावा. 12 चेंडू 53 धावा. पाहू काय होतंय. आणि बॉलिंग मारावर आलाय खुद्द बबलू पाटील सर. अहो काय होतं आता. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. या अशाच घातक गोलंदाजीने मागची मॅच याच आशावरनी काढली होती मात्र आता पुन्हा रिपीट टेलिकास्ट होतं की काय. निलेश कुठेतरी गमचत झालेली आहे. कुठेतरी यॉर्कर बॉल मारण्यामध्ये यशस्वी झालेले नाहीये. पण दुसरा चेंडू काय होतंय. पुन्हा एकदा तसा चेंडू थोडा पाडी टप्पा मात्र रिजेक्ट सेम निर्धाव चेंडू. तिसरा चेंडू प्रगतीपथावर पाव काय होतं. तिसऱ्या चेंडू वरती पुन्हा खोलगट चेंडू. 1 धावा काढण्यासाठी यशस्वी स्ट्राइक वर आता येणार ते पंकज.
पंकज आता भाऊ काय करता, बबलू पाटील सरांचा समाचार घ्यायला यशस्वी होतात की नाही, कारण की कुठेतरी धावगतीमध्ये कुठेतरी निरंतर झालेलं आहे, स्थिरावलेली आहे. आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 49 धावाची आवश्यकता आहे, ते पण उर्वरित 9 चेंडू 49 धावा. हो, षटकारचा प्रयत्न होता मात्र शॉट हुकलेला आहे आणि एका धावावर समाधान मानावं लागेल तर पंकज यांना. आणि अशाच प्रकारे कुठेतरी आता औपचारिकताच बाकी राहिली म्हणावी, कारण की 8 चेंडू षटकार मारला म्हणजे 8 48 तरच 48 धावा यशस्वी होणार, कारण की 48 धावाचा उर्वरित स्कोर राहिलेला आहे. या 48 धावा करण्यासाठी 8 चेंडूत 8 षटकारची गरज आहे. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा 1 धावा काढण्यासाठी यशस्वी, फक्त एकच धावावर समाधान मानावं लागेल निलेश यांना. 7 चेंडू 47 धावा, फक्त आणि फक्त औपचारिकता राहिली आता. अहो काय होतंय, 7 चेंडू 47 धावा. निर्धाव चेंडू यानंतर होणारा सामना कनक 18 संघ विरुद्ध, ह्या सामन्यात जो जिंकेल, जो बाजी मारेल तो संघ. आणि सामना असणार फक्त आणि फक्त 3 षटकांचा सामना असणार आहे, कारण की आपल्याला वेळेचं पाबंद आहे. 3 षटकाचा सामना कनक 18 भांडूप विरुद्ध चालू सामन्यातला विनर संघ. 6 चेंडू आणि 47 धावाची आवश्यकता आहे. बॉलर नेम प्लीज. वसीम. ओहो, चांगला फटका, मात्र थोडा उशिरा आलेला दिसतोय. या फटक्याची गरज आपल्याला आधी होती सुरुवातीला, मात्र आता तो उशिरा आलाय. त्या कारणास्तव या षटकाराला व्हॅल्यू तर आहे, मेहनत तर आहे, मात्र वेळ उशीरची आहे. पुन्हा एकदा तोच फटकार मारायचा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडू होती का बाईच्या स्वरूपात 1 धावा निश्चित आहे. फक्त आता जिंकण्यासाठी 40 धावा, 4 बॉल 40 धावा, 4 चेंडू 40 धावा. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. पंच दोन्ही हात समांतर करून दाखवतात की हा अतिरिक्त धावेत भर वाईटच्या स्वरूपात 39 धावा पाहिजे. 4 चेंडू 39 धावा. पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपात 1 धाव तर निश्चित. बॅट कट. तीन चेंडू. हो, फटका तर जोरात मारलाय. शॉट हुकला की काय, कारण की तिकडे क्षेत्ररक्षक उपलब्ध आहे, मात्र बॉल जातोय. 1 बाउन्स चौकार. 3 घेणार 3 की 2. बोल 1 2 3 4 2 बोल. शेवटचे 2 चेंडू. पुन्हा एकदा सरळ मारलेला फटका. बॉल कुठे, दिशा हुकली, मात्र झेल बाद. शेवटचा चेंडू. पाहू काय होते शेवटच्या चेंडूवरती, कोण येते, कारण की आता फक्त बाकी आहे 1 बॉल आणि धावा बाकी आहे ते 37. औपचारिकता फक्त या सामन्यामध्ये बाकी आहे. चला, धन्यवाद. खूप चांगले तुम्ही खेळ दाखवले आहेत. गोपी 11 संघ पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन. थाई पॅकर संघ. आता चालू जो सामना झाला त्या सामन्याचा पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच आहे बबलू पाटील सर. बबलू पाटील सर मॅन ऑफ द मॅच साठी कृपया करून इथे या. आणि त्याचबरोबर चला कनक 18 संघाचे कर्णधार आणि थाई पॅकर संघाचे कर्णधार दोन्ही कर्णधार इकडे उपलब्ध आपल्याकडे आहेत. टॉस साठी
3 षटकांचा सामना असेल. हा Toss आता होणार आहे, toss जिंकला. सर खरोखरच चांगली तुम्ही खेळी खेळलात. मागच्या मॅचमध्ये तुमचे 50 राहिलेले, या मॅचमध्ये 50 पूर्ण झाले. आणि खरंच तुम्ही बोललेत की मी फक्त बॅट फिरवतो, ते मला अफवा वाटली. कारण की बॅट योग्य दिशेने मारणं पण तेवढं महत्त्वाचं असतं. कॉंग्रॅच्युलेशन सर. चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी तुम्ही खेळ दाखवलात, त्याबद्दल मनापूर्वक आभार. तीन षटकाचा सामना असणार आहे. पाहू आता टॉस होणार आहे ते कनक 18 वर्सेस ताई पॅकर्स. आणि टॉस साठी आपल्याकडे आलेत